झाडावर चढल्या मोगली ते डोगली ठेव आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे काळा पठार, नाव आहे एक जागेचं. ते बघा चाललेलो आम्ही, मी, तुषार, विकास आणि दीपक. आम्ही कसं आपण आलो आज, मी आणि तुषार. त्यांनी दाढीला पट मारला, मी पूर्ण क्लीन केले, फक्त मिशी ठेवली. चला जाऊया पुढे, बघूया आपण. हा आपला दुसरा व्लॉग असेल जंगल सफारीचा. काल एक टाकला होता आणि आज एक. आज पांड्या नाही आमच्यासोबत, पांड्या गेलाय थोडा बाहेर त्याच्या घरच्यांसोबत, त्यामुळे आता आम्ही चौघेत. हा पुढं झाला, याला माहिती जास्त करून इकडचं, तर तुषार पुढं राहील आम्हाला वाट बघण्या दाखवण्यासाठी. चला आता जाऊया. मित्रांनो, आपण आता जंगलात आलेलो आहे. रस्ता एकदम एवढा अवघड रस्ता आहे ना, एकदम भीतीदायक रस्ता आहे. पूर्ण जंगल आहे, खाली मग पूर्ण गवत आहे. आणि अशा दुपारच्या वेळेला जास्त करून असं गवतावर साप येतात गारव्यासाठी, त्यामुळे आम्ही थोडं सांभाळून, आम्ही काठी सोबत एक काठी पण घेतलेली आहे, का जर काही धोका असला तर काठी जवळ असावी लागते त्यासाठी. तुषार पुढे, आम्ही तिकडे मागे. चला, रस्ता लय अवघड आहे खूप. आणि तुम्हाला मी जर आम्हाला तिथे कोथळीगड, आमचे जे गड आहे कोथळीगड म्हणून, जर तो दिसला तर तुम्हाला तो दाखवेल मी. तिथं पण एकदा जाणार आहे, तो पण व्लॉग टाकेल मी लवकरच. तर अशा व्लॉगसाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवा मला, असे इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी. रस्ता लय अवघड आहे मित्रांनो, फुल जंगल आहे, काही समजत नाही रस्ता. पण जो रस्ता आहे तो एकदम छोटासा आहे, जो की म्हैस बैल असे चराय जातात ना, त्यांचा रस्ता आहे मळलेला. त्या रस्त्याने आम्ही चाललेलो वर. तिथनं पण खूप भारी नजारा आहे, आपण बघूया. चला, यांनी साऊंड घेतल्यासोबत गाणं लावून, का कोणता जर प्राणी असेल जंगली प्राणी तर तो आवाज ऐकून लांब पळून जावा त्यासाठी. चला, तर मित्रांनो, आपण डोंगर चढून वर आलेलो आहे. आता चालू आहे पुढे सपाट आहे, बघू शकता पुढे सपाट माळराने. हे बघा इकडं पवनचक्की सुद्धा आहे, पण ती लई लांब आहे. व्हिडिओ दिसले तर तुम्हाला दाखवेल पवनचक्की. चला, तर मित्रांनो, आता आपण चालवले. इथं ह्या डोंगरावर एक दगड आहे, त्याला म्हणतात खणखण्या दगड. म्हणजे खणखण्या दगड म्हणजे त्याच्यामधनं आपण असं दगडाने ठोकलं ना थोडं, दगडाने या अजून कोणती गोष्ट म्हटलं का, म्हणजे काठी नाही तर दुसरं काय असून त्यांनी ठोकलं ना, तर त्याच्यातनं असा खणखण असा आवाज येतो. तर तुम्हाला दाखवतो मी, तुम्हाला विश्वास नाही बसणार, तुम्हाला दाखवतो मी. त्याचं नाव पडलेलं आहे खणखण्या दगड म्हणून. मित्रांनो, आज पण पावसाचं वातावरण तुम्ही बघू शकता. शेतकऱ्यांनी काय करायचं तुम्ही सांगा मित्रांनो. जे भात पेरले ते कापाय आले, पण पावसामुळं शेतकऱ्यांना हात नाही लावला, कारण की ते सर्व पीक जे आहे ते वाया जाईल. काही काहींचं तर वाहून गेलं मित्रांनो. तरी पण अजून आम्ही तर नाही घेतलं. जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा आम्ही घेणार आहे कापायला. तोपर्यंत वाटतं, मला तर वाटतं मी इथं नसणार, मी मुंबईला असेल. तर सोडा, आपण जाऊया. जो आपला विषय होता मेन, कणकण्या दगड, त्या कणकण्या दगडाकडे आपण जाऊया, बघूया. चला मित्रांनो, आज दाढी करून आले, केस कापून आले, तर सांगा कसा दिसतोय मी कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा. मी तर पूर्ण क्लीन करणार होतो, पण मित्र म्हणला की मिशी ठेव थोडी भारी दिसते, आणि खरं त्याच्या विश्वास ठेवला, मिशी ठेवली. आता खूप भारी दिसतोय, चांगलं वाटतंय मला पण. चला मित्रांनो, आपण आलो खणखण्या दगडाजवळ. बघा आवाज येतो का, वाजव रे. बघा आवाज येतोय का, कसा आवाज येतोय. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल या दगडातनं कसा आवाज येतोय. मोठा दगड आहे हा, आवाज येतोय अजून, याला मजा येते वाटतं वाजवायला.
काहीतरी या दगडामध्ये एक वैशिष्ट्य असेल जेणेकरून हा वाचतोय. ते आता मला तर नाही माहित, कारण मी काय वैज्ञानिक नाहीये हे करून गेला, पण आवाज येतोय खूप. विचित्र दगड आहे याचं नाव, त्यामुळे असा वाचत्या कारणाने याचं नाव पडलेले खणखण्या दगड. खूप वाचत हा दगड. चला आता आपण जाऊया थोडं पुढं. हे बघा मित्रांनो, समोर तुम्हाला दिसत पवन चक्की, वाईन मिल पुढं पुढं डोंगरावर आहेत त्या. आणि इकडं वरती जनावर पण चरायला येतात. हे विकास इथं बसलेला आहे आणि हे दोघं गेले पुढे. आता अजून काय त्यांना दिसतंय काय माहित, कारण की आपला व्लॉगच तसा आहे की जंगल सफारी पार्ट 2 आहे हा आपला. चला आता म्हशी बैल गुरं सर्व जनावर इथे चरायला आहेत. पाणी पण आहे, कारण की पाणी इथं नसते पण पाणी आहे, कारण की आता एक दिवस झाला पाऊस पडला इथं खूप, त्यामुळं. मित्रांनो ही बघा, दीपकच्या हातामध्ये सापाची काच आहे. म्हणजे साप आपली जुनी जी त्वचा आहे ती काढतो आणि नवीन त्वचा त्याच्यावर येत असते, तर त्यांनी काढून टाकलेली. तुम्ही बघू शकता किती मोठी सरळ कर रे, किती मोठी बघा काच त्याची. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणता साप असेल हा. मला पण आता काय समजत नाही कोणता साप आहे, पण तुम्हाला जर समजला असेल या काचेवरनं तर नक्की सांगा कोणती काच आहे. मित्रांनो हा बघा, जे तुम्हाला दाखवायचं होतं ते, हाच तो नजारा, हाच तो निसर्ग जो मला तुम्हाला दाखवायचा होता. हे खाली जे दिसते ते सर्व कोकण कर्जत म्हणतात त्याला सर्व. आणि तुम्हाला हे समोर दिसत असेल ते तो आहे कोथळी गड, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गड. ह्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज गोळा साठ म्हणजे दारू गोळा जो आहे त्याचा साठा या किल्ल्यावर करायचे ते इथनं, कारण की इथून जर सर्व जे जवळपास किल्ले आहेत त्याच्यावर पोहोचण्यासाठी शक्य होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आपले ह्या किल्ल्यावर दारू गोळा यांचा साठा करत होते. तर जेव्हा मी त्या गडावर जाईल तर तेव्हा पण तुम्हाला दाखवेल आतमध्ये जाऊन पूर्ण तो गड. खूप भारी गड आहे, पण लक्ष एवढे गव्हर्नमेंटचं माझं मत आहे की गव्हर्नमेंटनी या गडाकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण की हा गड थोडा हे होत चाललेला आहे, ढासळत चाललेले आहे त्याचे दगड. व ते वाट तिकडनं असे मित्रांनो हे बघा, तिकडनं खालनं अशी वाट गेलेली आहे. त्यात दिसणार नाही झाडीमुळं, पण वाट असं मेरेने जाऊन तिथं मी जाऊन आलेलो एकदा, तरी पण परत एकदा जाईल तुमच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी. तो गड खाली आहे बघा. आणि हा गड आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं, ज्याच्यावर आपल्याला विश्वास होता, जे आपले देव आहेत त्यांचा गड. आतमध्ये तो गड खूप भारी आहे, तुम्हाला दाखवेल मी. बाकी बघा मित्रांनो, आम्ही दोघं पण आज केस कापून आलेले. तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की दोघांपैकी चिकना आणि भारी कोण दिसते, कमेंट मध्ये नक्की सांगा. चला आज पाऊस आलेला आहे त्यामुळे आम्ही इथं झाडाखाली बसलेलो आहे. हा बघा दीपक, विकास, मी, तुषार, आणि हा बघा नजारा खतरनाक ना मित्रांनो. आता पाऊस आलाय हो, इंद्रधनुष्य ऊन पडला असतं, इंद्रधनुष्य दाखवलं असतं तुम्हाला, रेनबो. हे बघा तुम्ही, आणि अशा ठिकाणी आम्ही बसलेलो आहे. एक दगड आहे झाडाखाली, झाडावर बसलेलो आहे, एकदम पॉइंट कॉर्नरला आहे मित्रांनो. हे बघा खतरनाक ना. तर मित्रांनो असं आमचं झालेले फिरून फोटो काढून आता आम्ही चाललेलो घरी. हे बघा आम्हाला काय भेटलंय, मुठ्या खेकडे बारकं मुठ्या. तर आता सर्व आमचं झालेले, तुम्हाला मला जे दाखवायचं होतं ते मी तुम्हाला दाखवलेले मित्रांनो. तर तुम्हाला जी गोष्ट मी दाखवली ती तुम्हाला आवडलं का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. आता आपण जाऊया घरी. चला खूप वेळ झालेला आहे, वरती आलेलो आपण, सह्याद्रीमध्ये आलेलो आहे फिरायला, सह्याद्रीचा आनंद घ्यायला आलेलो आपण. आणि आनंद जो घ्यायचा तो घेतला आहे आपण, आता जायचं घरी. चला भेटूया अशा भन्नाट आणि इंटरेस्टिंग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला लवकर अशा भन्नाट इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी मला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. चला आता घरी जाऊया आपण. हे त्यांचे फोटोशूट का ओळखत नाही तरी आपण जाऊया, निघूया. चला पुढे आता. तर मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, आता जाऊया घरी. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ पसंत आला असेल. जर
तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.